हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 11. ज्ञानाष्टक. श्लोक क्रमांक 1. अष्टावक्र उवाच. भावाभाव विकारश्च स्वभावादिति निश्चयी निर्विकारो गतक्लेश सुखे नैवोपशाम्यति. भावार्थ. अष्टावक्र मुनी म्हणाले, जो पूर्णपणे जाणतो की भाव, विभाव आणि अभाव हे विकार स्वभावामुळे निर्माण होतात, तो निर्विकारी आणि क्लेशरहित सुख आणि शांती प्राप्त करतो. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात आणि जितक्या प्रकृती तितके निरनिराळे स्वभाव असतात. या निरनिराळ्या स्वभावांमुळे वेगवेगळे भाव, विभाव, अभाव, विकार निर्माण होतात. एकच एक घटना प्रत्येकाला निरनिराळी भावते. एकच एक व्यक्ती प्रत्येकाला वेगवेगळी भावते. त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती तिच्या दृष्टिकोनातून प्रत्येक घटनेकडे पाहते, प्रत्येक गोष्टीकडे पाहते, प्रत्येक व्यक्तीकडे पाहते आणि त्याप्रमाणे ती वर्तन करते. एकच एक स्त्री असते, परंतु ती प्रत्येकाजवळ निरनिराळी नाती तयार करते. नात, मुलगी, पुतणी, बहीण, नणंद, मैत्रीण, पत्नी, सून, भावजय इत्यादी. या भिन्न नात्यांप्रमाणे ती भिन्न व्यक्तींजवळ भिन्नपणे आचरण करते. त्याप्रमाणे प्रत्येकाजवळ तिला निरनिराळे भाव, विभाव, अभाव, विकार निर्माण होतात. रस्त्याने जाताना ही स्त्री समाजाजवळ त्रयस्थपणे वागते. समाजही तिच्याजवळ त्रयस्थपणेच वागतो. येथे दोन्हीकडून भावभावनांचा, विभावांचा, विकारांचा अभाव असतो. समजा रस्त्याने जाताना ती स्त्री अचानक खाली पडली, तर तोच त्रयस्थ समाज त्या त्रयस्थ स्त्रीला लगेच मदत करतो. येथे प्रसंगानुरूप अभावातून माणुसकीचे भावविभाव तयार होतात. तसेच जर रस्त्यात एखादा अपघात झाला असेल आणि त्यात जर एखाद्याचा नातेवाईक मृत झाला असेल, तर तो धाय मोकलून रडू लागतो. त्याला कोणीतरी दाखवतो की अपघातात मृत झालेली व्यक्ती त्याची कोणीही नाही. लगेच त्याला जे भाव विभाव तयार झालेले होते ते सर्व क्षणार्धात गायब होतात. तेथे सर्व भावविभावांचे अभावात रूपांतर होते. घरात नातेवाईक मृत होतो. घरात दुःखी वातावरण तयार होते. उमाळे येतात, रडारड होते, भावभावना उचंबळून येतात. सर्वजण गंभीर होतात. परंतु हे सर्व किती दिवस? 13व्याला घराची शांत करतात, गोडाचे खातात, चंदनाचा हार घालून त्या मृताचा भिंतीवर फोटो अडकवतात आणि आपापल्या कामाला सुरू होतात. ते एकदम वर्षभराने जागे होऊन श्राद्ध करतात. त्यानंतर हळूहळू अभाव सुरू होतो. विस्मृती होत जाते, कारण परत्वे आठवण सांगितली जाते. पुढे कधीतरी भिंतीला रंग देताना नवीन पिढी तो फोटो अडगळीत नेऊन ठेवतात आणि पुढे यथाकाळी तो जेथे जायचा तेथे जातो. आता जरा वेगळ्या प्रकारे या भाव, विभाव, अभाव, विकारांकडे पाहूया. भूक लागली तर ती कोणाला लागली आहे याचा जरा सखोल विचार करावा. भूक पोटाला लागते, तेथे भुकेमुळे खड्डा तयार होतो. किंवा पोट भरलेले आहे तरीही आईस्क्रीम खावेसे वाटते हे कोणाला वाटते याचा विचार करावा. हे जिभेला, मनाला खावे असे वाटत असते. त्याचा भुकेशी आणि त्यामुळे पोटाशी काहीही संबंध नसतो. अशा प्रकारे आपल्याला जे भाव, विभाव, अभाव, विकार होतात ते सर्व आपल्याला होत नसून ते आपल्या प्रकृतीला होत असतात. ते टिकाऊ नसतात. क्षणार्धात ते तयार होतात, यथाकाळ टिकतात आणि नष्ट होतात. अनेक कारणांनी देहादी इंद्रियांना दुःख, पीडा, क्लेश होत असतात. जरी देहादी इंद्रियांना हे होत असले तरीही त्याची जाण आपल्याला होते. याचा अर्थच आपण केवळ पाहणारे द्रष्टे आहोत. याचा आपल्याशी काहीही संबंध नसतो. आपण दृश्याला होत असलेल्याला केवळ साक्षी आहोत. अष्टावक्र मुनी सांगतात
की ही साक्षीत्वाची जाण ज्याला आली तो निर्विकारी, क्लेशरहित आणि शांत होतो. तो विदेही होतो. त्याला आत्मभान येऊन आत्मप्रचिती येते की आपण देह नसून आत्मा आहोत. हरिओम.